मागच्या वेळेस ही हा हे मनेर आहे आपण पकडलेलं. मग ही मनेरच सेमच आहे. मनेर आहे. म्हणून तर मग नको विचारलं. वाटतंय मला तर सेम दिसायला. खरंच की दादा. अहो तुमच्याकडे कसं काय दरवर्षी मनेरची पिल्लं निघतात? तुम्ही म्हणलेच होते बरं का. आपण मनेरचं पिल्लू आम्हाला क्वचित भेटतं माहितीये का दादा? कधीतरी भेटतंय. मनेर आहे, विषारी सापाचं पिल्लू आहे. ही पिल्लं आहे ना तुमच्याकडं आणि अजून एखाद्या ठिकाणी फक्त रेस्क्यू होतं आम्हाला, बाकी ठिकाणी असतं. हे आज ते विषारी सापाचं पिल्लू आहे. म्हणजे साप भेटतात पण पिल्लं खूप कमी बघायला मिळतं. सेकंड टाइम हाव डज म्हणजे गेल्या वर्षी मागच्या वेळेस बरोबर त्याच टाकीचं तेवढंच साईजचं पिल्लू यावेळेस पण तेवढंच साईज आहे की नाही. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे गणेश नगर आवळवाडी रोड या ठिकाणी. तसं तर हा वाघोलीमध्ये येतो एरिया. आणि गेल्या वर्षी पण दादांच्या टाकीमध्ये मी स्वतः रेस्क्यू केलेलं. ह्यावेळेस दादांनी बकेटमध्ये भरून ठेवले. हे मनेर सापाचं पिल्लू आहे. मनेर साप तुम्ही भरपूर वेळा रेस्क्यू केलेले पाहिले. घोणस, नाग पाहिले, नागाची पिल्लं पाहिली, घोणसची पिल्लं पण तुम्ही पाहिली. आज मी तुम्हाला मनेर सापाचं पिल्लू दाखवते. बघा दादांनी हे असं बकेटमध्ये भरून ठेवले. आता बघा हे मनेर सापाचं जे पिल्लू आहे छोटं आहे, साईज एकदम छोटी आहे. आणि मग याच छोट्या साईजसारखा आपला जो रेग्युलर आपल्याला भेटतो तो एक कवड्या साप. आता कवड्या साप आणि हा साप याच्या पण अंगावर पांढऱ्या रेषा, कवड्या सापाच्या पण अंगावर पांढऱ्या रेषा. कवड्या हा भिंतीवरचा पाले खाणारा बिनविषारी साप आणि हा मात्र अतिविषारी साप, काळ्या रंगाचा. आणि फरक हा आहे की कवड्याच्या अंगावर सिंगल अशी रेष जी आहे ना अंगावरची, ती अशी सिंगल असते, अशा अर्धा इंच 1 इंचाचं गॅप सोडून. पण ह्याच्यावर सिंगल नाही, ह्याच्यावर अशा दुरेगी, लहान मुलांची जी दुरेगी वही असते त्याच्यामध्ये कशा अशा 2-2 पट्ट्या असतात, तशा ह्याच्यावर पट्ट्या आहेत. आणि जे कवड्याचं डोकं आहे, कवड्या सापाच्या डोक्यापासूनच लगेच रेष सुरू होते. पण याचं असं आहे, मानेच्या थोडं पाठीमागून वरून बघितले असता असे वाटतं 2-2 टिपके आहेत, आणि बाजूनी पाहिलं की असं वाटतं 2 रेषा आहेत. पण हा साप मात्र विषारी आहे. हे पिल्लू सुद्धा विषारी आहे. विषारी सापांची पिल्लं जी आहे ती जन्मतच विषारी असतात. तर आता याला आपण आपल्या बॅगेत वगैरे पॅक करून घेऊ. आता हे ह्या वेळेस कसं भेटलंय, यावेळेस हे दादा यांच्याकडे टाकी साफ करण्यासाठी आले. ते दादा लोक टाकी साफ करत असल्यामुळे त्यांना ते दिसले ह्यावेळेस. आता ग्लोजनी पकडणार याला मी. कसं असं एकदम काळं कुळकुळीत आहे. कवड्या सापाचा रंग जरा चॉकलेटी असतो, ब्राऊन कलर मध्ये. पण तुम्ही बघताना थोडंसं लांबूनच बघता, एकदम काय जवळून साप बघत नाही तुम्ही, त्याच्यामुळे तो तुम्हाला काळसर दिसतो अंधारामध्ये. चाललं बघा आता. फार चपळ असतं. आणि हो आजूबाजूला अजून पण अंडे असतील. अच्छा हो हो, इथं आहे ना प्रमाणे ह्या विषारी सापाचं मण्याचं. मुलीने संध्याकाळी चालली होती, हा चमकलं. ते काय होतं, ह्याच्यासारखं एक साप दिसतो कवड्या. ते लोकांचं काय होतं, ते कवड्या साप आणि हा जो आहे हा मनेर साप, या 2 सापामध्ये एवढं कन्फ्युजन होतं. मनेरला कवड्या समजतात आणि कवड्याला मनेर समजतात. पळते बघा, जीभ छोटीशी बाहेर काढत. चांगलं चपळ असतं एकदम. हे पण चांगलं चपळ, लाजलं. खालून पांढरं आहे, पूर्ण पांढरं शुभ्र आहे खालून एकदम. हे बघा, हे बघा चावते, बघितलं का? न्यूरोटॉक्सिक वेनम असतं आणि नागापेक्षाही अधिक पटीने विषारी